आजच्या एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये जी हालचाल दिसली ती सरळ व्हॉलेटिलिटी म्हणून लेबल करणं योग्य नाही। आणि याच मुद्द्यापासून आपण आजचा पूर्ण व्हिडिओ सुरू करूया। त्याचबरोबर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आणि आज आपण अतिशय सखोल पद्धतीने आजच्या मार्केटचा संपूर्ण आढावा घेणार आहोत। ओपन पासून ते आताच्या स्थितीपर्यंत सेक्टर वाईज मूव्हमेंट, स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन, ग्लोबल संकेत आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्यासाठी काय विचार करायला हवा। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम आजच्या मार्केटच्या स्ट्रक्चरकडे पाहिलं तर एक गोष्ट खूप स्पष्टपणे दिसते। आजचं मार्केट क्लासिक वन साइड मूव्हमेंट विथ रिकव्हरी होतं। म्हणजे काय तर सकाळी मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, त्यानंतर अजून खाली घसरलं आणि मग तिथून सिस्टमॅटिक रिकव्हरी सुरू झाली, जी अजूनही कायम आहे। आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या। जेव्हा मार्केट एका रेंजमध्ये वारंवार वर खाली फिरतं तेव्हा आपण त्याला व्हॉलेटिलिटी म्हणतो। पण आज तसं काही झालं नाही। आज मार्केटने एक दिशा घेतली, आधी खाली मग सतत वर। म्हणूनच आजचा दिवस ट्रेंड ड्रिव्हन एक्सपायरी डे म्हणायला हरकत नाही। दिवसभरातील लेवल्सकडे पाहिलं तर वरच्या बाजूला मार्केट 24,800 पर्यंत गेलं होतं। म्हणूनच आजचा दिवस ट्रेंड ड्रिव्हन एक्सपायरी डे म्हणायला हरकत नाही। दिवसभरातील लेवल्सकडे पाहिलं तर वरच्या बाजूला मार्केट 24,800 पर्यंत गेलं होतं आणि सध्या आपण साधारण 24,200च्या आसपास ट्रेड करत आहोत। म्हणजेच वरून थोडी प्रॉफिट बुकिंग आली आहे, पण एकूण स्ट्रक्चर अजूनही रिकव्हरीचं आहे। आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊ, सपोर्ट आणि रेसिस्टन्स। खालच्या बाजूला 23,900 ते 23,950 हा झोन आता खूप मजबूत सपोर्ट म्हणून उभा राहिला आहे। सकाळी आपण 23,800 पर्यंत बाईंग रेंज मानत होतो, पण दिवसभरात झालेल्या पुट रायटिंगमुळे हा सपोर्ट वर सरकून 23,900 झाला आहे। याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, ऑप्शन रायटर्स खालील लेवल्सवर खूप कॉन्फिडंट आहेत। त्यांनी मोठ्या प्रमाणात पुट रायटिंग केलं आहे, म्हणजे त्यांना वाटतं की मार्केट या लेवल खाली जाणार नाही। आता वरच्या बाजूला बघितलं तर 24,200 हा लेवल सकाळपासून खूप महत्त्वाचा रेजिस्टन्स राहिला आहे। मार्केट वारंवार या लेवलला टेस्ट करत आहे, पण त्याच्यावर सस्टेन होण्यासाठी अजून थोडी ताकद लागेल। जर मार्केट 24,200च्या वर क्लीन ब्रेक देतं तर शॉर्ट कव्हरिंगमुळे एक झपाट्याने वरचा मूव्ह येऊ शकतो, पण जर हा लेवल टिकला नाही तर पुन्हा एकदा कन्सोलिडेशन दिसू शकतं। आता एक्सपायरी बद्दल बोलायचं झालं तर सध्या जे डाटा दिसतोय त्यानुसार एक्सपायरी खूप मोठ्या हालचालीशिवाय म्हणजेच रिलेटिव्हली स्टेबल नोटवर होण्याची शक्यता जास्त आहे। पण लक्षात ठेवा, एक्सपायरीच्या शेवटच्या 10 मिनिटात काहीही होऊ शकतं। अचानक व्हॉल्यूम येऊ शकतो, मोठे प्लेयर्स ॲक्टिव्ह होऊ शकतात आणि मार्केटमध्ये शार्प मूव्ह दिसू शकतो। म्हणूनच शेवटपर्यंत सावध राहणं खूप गरजेचं आहे। आता आपण ग्लोबल मार्केट्सकडे वळूया, कारण उद्याच्या दिशेसाठी हे खूप महत्त्वाचं आहे। सध्या अमेरिकन मार्केट्सकडून कोणतीही मोठी कमजोरी दिसत नाही। डॉ फ्युचर्स 100 पेक्षा जास्त पॉईंट्सने वर आहेत। नासडॅक फ्युचर्स आणि S&P 500 फ्युचर्स देखील पॉझिटिव्ह आहेत। याचा अर्थ असा की जागतिक स्तरावर घाबरण्यासारखं काही मोठं कारण सध्या नाही। क्रूड ऑइल बद्दल बोलायचं झालं तर ते सध्या थोडं लालमध्ये आहे, पण स्थिर आहे। जर क्रूड $108 ते $110च्या खाली आला तर ते भारतीय मार्केटसाठी खूप पॉझिटिव्ह ठरेल, पण अजून तसं काही ठोस घडलं नाही। भारतीय रुपया हा मात्र एक चिंतेचा मुद्दा आहे। तो 95 रुपयाच्या जवळ ट्रेड करत आहे, जे थोडंसं निगेटिव्ह सिग्नल मानलं जातं। आता एशियाई मार्केट्सकडे पाहूया। जपान पॉझिटिव्ह आहे, शांघाय फ्लॅट आहे, हँगसेंगमध्ये घसरण आहे, कोरिया आणि मलेशिया पॉझिटिव्ह आहेत, तर तैवान फ्लॅट ते पॉझिटिव्ह आहे। म्हणजेच आशियामध्ये मिक्स्ड ट्रेड आहे। युरोपमध्ये डेक्स आणि CSE मध्ये चांगली तेजी दिसत आहे, तर FTSE थोडासा कमजोर आहे। म्हणून एकूणच ग्लोबल संकेत ना पूर्णपणे पॉझिटिव्ह आहेत ना पूर्णपणे निगेटिव्ह, ते मिक्स आहेत। आता भारतीय मार्केटच्या इंटरनल थ्रेटकडे पाहूया तर सकाळी मोठी घसरण होती, पण त्यानंतर जी रिकव्हरी आली ती खूप मजबूत होती। सध्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्स ग्रीनमध्ये आहेत, जे एक पॉझिटिव्ह सिग्नल आहे। बँक निफ्टीमध्ये सुरुवातीला प्रेशर होतं, पण आता त्यातही रिकव्हरी आली आहे। FMCG, ऑटो आणि फार्मा हे सेक्टर लीड करत आहेत। विशेषतः FMCG पुन्हा एकदा स्ट्रेंथ दाखवत आहे। रिअल इस्टेट हा एकमेव सेक्टर आहे जो 1% पेक्षा जास्त खाली आहे। आता स्टॉक स्पेसिफिक मुव्हमेंट्सकडे खूप महत्त्वाच्या आहेत, कारण इथेच खरी संधी तयार होते। DCW ने चांगले निकाल दिले आणि स्टॉक वर गेला। ऑनवर्ड टेक्नॉलॉजीजने कमकुवत निकाल दिले आणि स्टॉक खाली आला। प्रीती इंडस्ट्रीजने दमदार निकाल दिले आणि स्टॉकमध्ये जोरदार तेजी दिसली। लियॉन इंजिनिअरिंग मध्ये मार्जिन थोडं कमजोर होतं, पण बाकी ठीक असल्यामुळे स्टॉक हलका वर गेला। आणि काय फार्माचे निकाल ठीक असूनही स्टॉक खाली आला, याचा अर्थ मार्केटच्या अपेक्षा जास्त होत्या। मारिकोने चांगली कामगिरी केली आणि FMCG सेक्टरला सपोर्ट दिला। PTM ट्रान्सफॉर्मर्सने खूपच वाईट निकाल दिले आणि स्टॉक 20% पर्यंत क्रॅश झाला। M&M मध्ये निकालानंतर तेजी आली। JP पॉवर मध्ये कमजोरी दिसली। आता शेवटी निफ्टीसाठी महत्त्वाचे लेवल्स लक्षात ठेवा। 24,000 हा एक खूप मजबूत सपोर्ट आहे। हा लेवल तुटू नये, जर तुटलाच तर क्लोजिंग
23,950 ते 24,000च्या दरम्यान राहणं खूप महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, उद्या मार्केट पडेल का? तर याचं सरळ उत्तर आहे, आजच ठाम मत देणं योग्य नाही. कारण या दोन्ही गोष्टी म्हणजे पहिली म्हणजे ग्लोबल न्यूज कधीही बदलू शकते. अमेरिका, जिओ पॉलिटिकल टेन्शन, क्रूड ऑइल काहीही अचानक बदलू शकतं. आणि दुसरे म्हणजे आज एक्सपायरीचा दिवस होता आणि एक्सपायरीचा डेटा नेहमीच वेगळा असतो. म्हणूनच उद्याचा व्ह्यू घेण्यासाठी आपण उद्याच्या फ्रेश डेटाची वाट पाहिली पाहिजे. ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्लेक्सिबिलिटी. मार्केट काय सांगतंय हे ऐकणं आणि त्यानुसार निर्णय घेणं. तर मित्रा, ही होती आजची सविस्तर मार्केट अपडेट. जर तुला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि अशाच डीप ॲनालिसिससाठी आमच्या चॅनलसोबत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.